कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला अतिशय अटीतटीच्या लढतीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या तसेच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांचा मोठ्या फरकाने विजय झाला असून सुरुवातीपासून तिकीट मिळवण्यापासून संघर्ष करत शेवटी शिंदे सेनेत प्रवेश घेऊन तिकिटाच्या शर्यतीत सुद्धा अग्रेसर ठरलेल्या संजना जाधव नूतन आमदार म्हणून शिक्कामोर्तब झाल्या आहेत। संजना जाधव यांना तिकीट जाहीर झाल्यापासून जिल्हाध्यक्ष भारत राजपूत वगळता शिंदे सेनेतील कोणत्याच पदाधिकाऱ्यांनी समोर येऊन काम केलं नाही। भाजपाचे पदाधिकारी मात्र तळमळीने संजना जाधव यांना विजयी करण्यासाठी प्रयत्नशील होते आणि त्याचा निकाल विजयात परिवर्तित झाला। भाजपाकडून विधानसभा प्रमुख डॉक्टर संजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, तालुकाध्यक्ष किशोर पवार आदींसह सर्व बूथ प्रमुख, शक्तीप्रमुख यांनी काम केले। विजयी मिरवणुकीच्या सुरुवातीला नवनिर्वाचित आमदार संजना जाधव म्हणाल्या, जनतेला दिलेल्या वचनाचे पालन करणे, विकासाचे विजन मांडणे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींना संरक्षण देणे, समर्थपणे साथ देणे या प्रसंगी तालुक्यातील भाजपा, शिंदे सेना तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी या संघर्षातून जी आज बाहेर आलेली आहे ती फक्त माझ्या तमाम जे सगळे कार्यकर्ते आहेत ते आणि इथे जे जेवढे पदाधिकारी तुम्हाला दिसत आहेत भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, यांनी सगळ्यांनी अथक प्रयत्न करून एक भावासारखे खंबीरपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी उभी राहिले। तर या सगळ्यांच्या प्रयत्नांनी आज मला हे यश या ठिकाणी मिळाले। यापुढे तालुक्यामध्ये काय विजन असणार आहे? यापुढे तालुक्यामध्ये जी रखडलेली आपली सगळी जी कामं आहेत ती या ठिकाणी पूर्ण करणार आहे आणि तरुणांसाठी रोजगार या ठिकाणी आणणार आहे। काही जे तुमचे पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामा देऊन ते असे सोशल मीडियावर त्यांनी भाष्य केलं होतं की मी त्या उमेदवाराला निवडून नाही येणार, येऊ देणार नाही, यावर आपण काय बोलणार? बोलायची गरजच राहिली नाही। जे बोलायचं ते आमच्या भरत भाऊनी बोलून दिलेलं आहे।